Good morning, dear students. Welcome to the online classes. Today we have learned general science for the standard 8. First, we have give the informations how many chapters are included in our syllabus for the standard 8. It's having the total 19 chapters, but we have studied one by one. Today we have learned the first chapter is the living world and classification of microbes. Living world and classification of microbes. What is meant by living words or what is meant by living things? I think living things, that words we have already learned in previous standard. Living things, how can classify the living things? Living things can classify by using the different characteristic. तर लिव्हिंग वर्डमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी येतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये प्लांट, ॲनिमल, काही मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा. मग यांना आपण का बरं लिव्हिंग वर्ड म्हणतो? कारण त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक असतात. दे कॅन शो द सम डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे आपण सजीव आणि निर्जीव असं त्याचं कम्पॅरिझन पण करतो, डिफरन्शिएट पण करतो बघा. मग ह्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक माहिती असायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी माहिती असतात की ज्या आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये लर्न केल्या आहेत. मग कॅन यू रिकॉलमध्ये बघा पहिलं दिलं आहे, व्हॉट इज द हेरिची फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द हेरिची ऑर विच कॅरेक्टरिस्टिक आर यूज टू क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अशा कुठल्या बेसवरती आपण त्याला क्लासिफाय करतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन क्लासिफाय द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक, सम एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल. Like microcellular organisms means unicellular as well as multicellular living organism or living cell. Again, we have used the different characteristic like the habit and habitat. Then internal behavior or internal structure means different or aquatic, terrestrial or amphibian. That's different things or different points. It's very helpful for the classification of living organism. Then who invented the binomial system of nomenclature? Who is invented? The binomial system can invented by the Linnaeus. What is the binomial? Those nomenclature system are based on the two name. One is the genus and species. Like the tiger are called as the Panthera tigris. This is the binomial system. We have already known in the 7th standard, which leaves of a hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature, or which characteristic are used to consideration of the binomial system, binomial nomenclature system. There uses the some similar and dissimilar characteristic in a specific group or subgroup, either plants and animal. The different characteristic. Okay, today we have started the diversity and what is the need of the classification, their classification. Diversity कशाला म्हणायचं किंवा त्याची गरज काय असेल. What is the diversity? Diversity means the different living organism are live in a specific region. एकाच ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकत्र राहणं, आपण त्याला सिंपल काय म्हणू शकतो, बायोडायव्हर्सिटी. त्याला जैवविविधता असं म्हणतात. म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या सजीवांची वैविध्यता आणि त्याची गरज काय. मग बघा, आपण लास्ट इयरमध्ये एक गोष्ट शिकलो आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन घडतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय म्हणत असतं किंवा ॲडॅप्टेशन काय असतं. ॲडॅप्टेशन मीन्स द ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रॅज्युअल चेंज, सकारात्मक बदल जो होतो त्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. मग दॅट ॲडॅप्टेशन्स कॅन डिपेंड अपॉन द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक अकॉर्डिंग टू द जॉग्राफिकल रिजन, फूड इन्सर्शन, डिफेन्स एक्सेट्रा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक लक्षणाच्या आधारावरती, कॅरेक्टरिस्टिकच्या बेसवरती त्याचं ॲडॅप्टेशन घडतं. कारण त्याला कुठल्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये राहायचं आहे तो पण ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. किंवा त्याला कुठल्या घटकांना डिफेन्स करायचं आहे किंवा त्याचं फूड इन्सर्शन कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर त्याचं ॲडॅप्टेशन त्याच्यावरती डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल जर आपण डेझर्ट कंडिशन बघितली, वाळवंट बघितला, तर त्याच्यामध्ये असणारे प्लांट्स आणि ॲनिमल पण वेगवेगळे आहेत. तिथे असणाऱ्या ॲनिमलमध्ये होणारं ॲडॅप्टेशन असेल म्हणजे जसं की कॅमल घेतला, आपण उंट घेतलं, त्याचे पाय उंच असतात, आयलिड असतात, दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. देन सेकंड प्लांटचा विचार केला आपण तर कॅक्टस आहे,
त्याचं जर आपण झाड बघितलं तर पूर्ण एक खोड दिसतं, बट दे हॅव्हिंग द लीफ जे आहे दे आर कन्वर्ट इन टू द पाईन्स, काट्यामध्ये रूपांतर होतं फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर. दिस इज द अडॅप्टेशन. वी हॅव नोन अबाउट द अडॅप्टेशन. आता आपण जर पूर्ण अभ्यास बघितला अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सस बघितलं, पूर्ण एक रिपोर्ट बघितला आपला, तर अराउंड 87 मिलियन स्पेसिस आर प्रेझेंट इन अवर अर्थ सरफेस, आयदर लँड ॲज वेल ॲज सी. म्हणजे समुद्र किंवा पाणी ह्या सगळ्यांचा विचार केला तर जवळपास 87 मिलियन स्पेसिस आपल्याला बघायला मिळतात. मग दिस इज द व्हेरी व्हास्ट नंबर ऑफ स्पेसिस. मग इथे आपल्याला गरज निर्माण झाली क्लासिफिकेशनची. जर आपल्याला याच्यापैकी एखादा स्पेसिफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा असेल तर आपल्याला पूर्ण 87 मिलियन स्पेसिस बघावे लागतील. दॅट्स वाय द क्लासिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द प्रॉपर इन्फॉर्मेशन फॉर द specific species, either plants, animal, living organism, etc. anywhere. To study the such vast number, it was essential to divide them into the groups and subgroup according to the similar and dissimilar characteristic. मग कुठल्या गोष्टी आपण वापरणार इथे, मग ग्रुप्स आणि सब ग्रुप जर डिवाइड करायचे असतील तर इथे आपल्याला पहिली गोष्ट विच इज द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक बिटवीन देम आणि विच इज द डिसिमिलर कॅरेक्टरिस्टिक बिटवीन देम. त्याच्या बेसिसवरती आपण त्याला सिम्पली क्लासिफाय करू शकतो. इट्स गिव्स द वन डेफिनेशन फॉर द क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. एक डेफिनेशन आपल्याकडे महत्त्वाची आहे ती. दिस प्रोसेस इज डिवाइडिंग living organisms into groups and subgroups is called as biological classification. This definition is very important. What is the biological classification? The process of dividing the living organisms into the groups and subgroup. हे आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे की आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये जर डिवाइड केलं तर त्या क्लासिफिकेशनला काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. ओके. It gives us some just history for the classification of living organism. हिस्ट्री काय काय दिली आहे तर पहिलं फर्स्ट आहे कार्ल लिनियस. इन 1735 मध्ये दॅट लिव्हिंग वर्ड्स कॅन डिवायडेड इन टू द ओनली 2 ग्रुप्स. विच इज 2 ग्रुप्स? एक आहे पहिलं व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. व्हॉट इज द व्हेजिटेबिलिया? म्हणजे प्लांट्स. तेव्हा त्याला त्या कार्ल लिनियसने नॉमिक्युलेट केलं प्लांटसाठी व्हेजिटेबिलिया, आणि सेकंड जे आहे ॲनिमिलिया, सिम्पलमध्ये 2मध्ये केलं. नंतर पुढे जे आहे हेकल्स इन 1866 मध्ये दॅट लिव्हिंग वर्ड्स आर क्लासिफाय इन टू द 3 किंगडम्स विच इज प्रोटिस्टा, प्लांटी अँड ॲनिमिलिया. दिस इन 1925 चार्टन क्रिएटेड टू द ग्रुप्स प्रोकॅरेटिक अँड इकॅरेटिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने डायरेक्टली सेलचं पूर्ण क्लासिफिकेशन केलं प्रोकॅरेटिक आणि इकॅरेटिकमध्ये. आता 2 टाईपच्या सेल असतात, एक प्रोकॅरेटिक, दुसरं इकॅरेटिक. आता प्रोकॅरेटिक मीन्स एक आदि केंद्रकी पेशी, दुसरं दृश्य केंद्रकी पेशी त्याला म्हणतात. प्रोकॅरेटिक म्हणजे आदि केंद्रकी पेशी आणि इकॅरेटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी. सिंपल असं ठेवायचं आहे. प्रोकॅरेटिक याचा अर्थ आदि म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक आपण व्हिज्युलाइज करू शकत नाही. इकॅरेटिक म्हणजे दृश्य की ज्याच्यामधला केंद्रक आपण व्हिज्युलाइज करू शकतो, बघू शकतो, पूर्ण सेल ऑर्गॅनेल्सचा स्टडी करू शकतो. हा बेसिक डिफरन्स आहे. इन 1938 मध्ये कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू द 4 किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी अँड ॲनिमिलिया. आता पुढे बघा 1938 मध्ये त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे 4 किंगडममध्ये होऊन गेलं. कोणकोणते आहेत मग ते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी आणि ॲनिमिलिया. बट सेकंड पुढेच आपल्याला बघायचं आहे, एक रॉबर्ट व्हिटाकर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने खूप इम्पॉर्टंट वर्क केलं आहे टू द क्लासिफिकेशन, आणि त्याच्यावरनं एक 5 किंगडम सिस्टीम पण डेव्हलप झाली. म्हणजे आपण फक्त जस्ट हिस्ट्री बघितली की आत्तापर्यंत 4च किंगडम होते, मग आता 5 आलाच एक पुढचा. मग हा कोणी डेव्हलप केला आणि प्रॉपर क्लासिफिकेशन केलं पूर्ण? R.H. व्हिटाकर इन 1920 to 1980 पूर्ण त्याचं जीवनक्रम दिला आहे. और अमेरिकन इकोलॉजिस्ट आहे हा पूर्ण R.H. व्हिटाकर. इन 1969 ही डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू द 5 ग्रुप्स. मग आता याने पुढे क्लासिफिकेशन 5 ग्रुपमध्ये करून टाकलं, 5 ग्रुपमध्ये केलं. मग विच इज द 5 ग्रुप और विच कॅरेक्टरिस्टिक आर यूज और विच क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फॉर द क्लासिफिकेशन व्हिटाकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. कुठल्या क्रायटेरिया त्यांनी वापरला ते आपल्याला बघायचं आहे की कुठल्या क्रायटेरियाच्या बेसवरती R.H. व्हिटाकरने पूर्ण लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन केलं आहे.
First criteria is complexity of cell structure. Complexity of cell structure means what is the construction of cell, how can construct it, कसं तयार झालं आहे, त्याची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे. मग सिम्पल आहे की कॉम्प्लेक्स सेल आहे. मग त्याचं डिवायडेशन दोन पार्टमध्ये, वन इज द प्रोकॅरियोटिक सेल अँड सेकंड इज द इकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मीन्स दॅट सेल हॅव्हिंग अ लॅक ऑफ न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसेल. आणि इकॅरियोटिक सेलमध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल, याच्यामध्ये न्यूक्लियस नसेल, याच्यामध्ये न्यूक्लियस असेल. म्हणजे न्यूक्लियसच्या बेसवरती. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, याच्यामध्ये जे प्रोकॅरियोटिक सेल असेल त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वी कॅनॉट बी डिफरन्शिएट सेल ऑर्गॅनेल्स, आणि इकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल्स आपण डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे स्टडी करण्यासाठी, क्लासिफिकेशन करण्यासाठी हा मेन क्रायटेरिया आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा. प्रोकॅरियोटिक सेल आणि इकॅरियोटिक सेल हा पूर्ण ऑर्गॅनिझमचा, पूर्ण लिव्हिंग वर्ल्डच्या क्लासिफिकेशनसाठी एक मेन क्रायटेरिया ठेवला होता. सेकंड आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. हे झालं पहिलं सेलच्या बाबतीत. सेकंड, सेलपासून आपण ऑर्गॅनिझम तयार केलं असेल, बट ते हॅव्हिंग द डिफरंट टाईप. वन इज द युनिसेल्युलर, सेकंड इज द मल्टीसेल्युलर. आता प्रोकॅरियोटिकमध्ये आपण विचार केला तर काही युनिसेल्युलर पण आहेत आणि इकॅरियोटिकमध्ये पण युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण इथे सायमल्टेनियसली त्याचा विचार केला तर लिव्हिंग वर्ल्ड आहे ते पूर्ण, दे आर क्लासिफाय बाय द प्रोकॅरियोटिक अँड इकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिकमध्ये पण युनिसेल्युलर आहेत, इकॅरियोटिकमध्ये पण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे की नंबर ऑफ सेल किती आहे त्याच्या बेसवर त्याला पुढे क्लासिफाय केलं आहे. मग म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. देन थर्ड, मोड ऑफ न्यूट्रिशन. व्हॉट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याचं पोषण कसं घडतं. आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं प्लांट इज द फोटोसिंथेटिक और ॲटोट्रॉफिक इन न्यूट्रिशन. ॲटोट्रॉफिक और फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मार्फत स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं, म्हणजे ॲटोट्रॉपिक, स्वयंपोषी आपण त्याला म्हणतो सरळ सोप्या भाषेमध्ये. म्हणजे मग पुढे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलं तर मोड ऑफ न्यूट्रिशन. प्लांट कशामध्ये येतात तर फोटोसिंथेटिक अँड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. सेकंड, फंगस काय झालं, सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मीन्स द ॲब्झॉर्प्शन ऑफ डेड ऑर्गॅनिझम. सॅप्रोफाईट की जे डेड ऑर्गॅनिझमवरती त्याचं जीवनक्रम करतात, त्यांच्यामधले एनर्जी ॲब्झॉर्ब करतात, त्याला डिकम्पोज करतात, त्याला आपण काय म्हणतो, फंगस, बुरशी जी असेल ते पूर्णपणे. आणि थर्ड जे आहे ॲनिमिलिया. ॲनिमिलिया मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स कॅन डिपेंड अपॉन. ॲनिमिलिया हा कशामध्ये येतो तर हेटरोट्रॉपिक. व्हॉट इज हेटरोट्रॉपिक? हेटरोट्रॉपिक मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स कॅन डिपेंड ऑन द अनादर ऑर्गॅनिझम फॉर द फूड पर्पज. अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणं त्याला आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. अँड इंजेस्टिव्ह त्याला आपण म्हणतो की फूड इंजेक्ट करणं आणि त्याचं डायजेशन करणं, ह्या प्रोसेसला म्हणतात. मग इथे जे आहे मोड ऑफ न्यूट्रिशन इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक. फोर्थ, लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये कुठल्या गोष्टी येतात तर काही प्रोड्युसर आहेत, कन्झ्युमर आहेत आणि डिकम्पोजर आहेत. मग प्लांट काय आहेत, प्रोड्युसर मीन्स दोज ऑर्गॅनिझम्स कॅन क्रिएट द एनर्जी और प्रोड्यूस द एनर्जी. पूर्ण सजीवांना ऊर्जा पाठवण्याचं काम कोण करतं, प्लांट. म्हणजे प्लांट इज द प्रोड्युसर. सेकंड, ॲनिमल काय करतात, प्लांटला कन्झ्युम करतात, म्हणजे ते काय झाले, कन्झ्युमर. अँड थर्ड, आता कन्झ्युमर आफ्टर द डेथ ऑफ कन्झ्युमर दे आर कम टू द अर्थ सरफेस. मग ते डिकम्पोज होणं गरजेचं असेल, म्हणून मग फंगस काय काम करतात, डिकम्पोजर. मीन्स द फोर्थ क्रायटेरिया इज द प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर. फिफ्थ, phylogenetic relationship. What is the phylogenetic relationship? Means one organisms can depend on the another organism. Prokaryotic or eukaryotic, unicellular, multicellular. तर phylogenetic मध्ये सगळ्या गोष्टी येतात. काही eukaryotic पण आहेत, prokaryotic पण आहेत, multicellular पण आहेत, unicellular पण आहेत. आता आपण इथे दिलेलं क्लासिफिकेशन हे तुम्हाला ह्या पूर्ण क्लासिफिकेशन चार्ट लिहायचा आहे नोटबुकमध्ये आणि हा पूर्ण चार्ट लिहायचा आहे. मग इथे बघा, पहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिलेत, नंतर दे आर डिवाइडेड बाय द प्रोकॅरियोटिक, eukaryotic. प्रोकॅरियोटिक कॅन क्लासिफाय, प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त कोण येतं, युनिसेल्युलर. त्याच्यामध्ये कुठलं किंगडम आहे, मग किंगडम मोनेरा. त्याला मराठीमध्ये नाव पण मोनेराच आहे. किंगडम मोनेरा हा कोणामधला आहे तर प्रोकॅरियोटिकमधला आहे. तर विच इज द कॅरेक्टरिस्टिक, काय कॅरेक्टरिस्टिक आहे मग याचे, तर त्याच्यामध्ये मोनेरा जे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत हे युनिसेल्युलर असतात. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल असते,
हे मस्ट बी जे आहे फंगस वगैरे हे जे आहेत किंवा जे आपण बघू शकत नाही की ज्यांच्यामधले सेल जे आहे अनडेव्हलप असते. आपण प्रत्येक किंगडमचं कॅरेक्टरिस्टिक आपण लर्न करणार आहोत, बघणार आहोत, स्टडी करणार आहोत सगळं. मग आपलं झालं हे फर्स्ट किंगडम. मग इकडे जर आपण विचार केला इकॅरियोटिक सेलमध्ये दे आर डिवाइडेड बाय द 2 किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा कॅन ऑल्सो हॅव्हिंग द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. मग त्याच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की जे युनिसेलर आहे पण इकॅरियोटिक सेल असेल. हे 2 तर फिक्स झाले. आपण प्रत्येकाचे एक्झाम्पल पण बघणार आहोत. मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम्स कॅन डिवाइडेड बाय द 3 किंगडम. किंगडम फंगी, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. तर फंगीमध्ये विच इज द कॅरेक्टरिस्टिक फॉर द किंगडम फंगी? सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता याच्यामध्ये सेल वॉल असते, मल्टीसेलर आहे, सेल वॉल असते, पण फोटोसिंथेसिस करत नाही. असे ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये असतील, जे ऑर्गॅनिझम असतील त्याला कुठल्या क्लासमध्ये घ्यायचं, कुठल्या किंगडममध्ये घ्यायचं? तर फंगीमध्ये घ्यायचं. नंतर प्लांटी म्हणजे प्लांट. सेल वॉल प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल आहे, फोटोसिंथेसिस होत असेल, ते ऑर्गॅनिझम कुठल्या किंगडममध्ये आलं? तर प्लांटीमध्ये. आणि ॲनिमलियामध्ये म्हणजे काय? जे मल्टीसेलर आहेत पण नो सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल नाही, त्याला आपण काय म्हणतो? किंगडम ॲनिमलिया. ओके, इथे आपण थांबूया. वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन. थँक्यू. हॅव अ नाईस डे.